आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। भाजपनं राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये अशोक चव्हाणांना देखील उमेदवारी दिल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। आत्ताची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यासोबतच मेधा कुलकर्णी यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आपण सध्या पाहतो आहोत। अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी या दोघांची नावं समोर येत आहेत। अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून दिली जाईल अशी चर्चा सातत्याने सुरू होती। मेधा कुलकर्णी यांचं देखील नाव चर्चेत होतं। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी माहिती? भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या संदर्भातले जे उमेदवार आहेत त्यांचे नाव आले आहे। गुजरात आणि महाराष्ट्राच्या उमेदवारांचे नाव आले आणि यामध्ये खास करून 2 दिवसापूर्वी ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला ते अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। सोबतच महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी ज्या आहेत त्या पुण्याच्या आहेत, त्यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर डॉक्टर अजित गोपी चंडे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। हा एक मोठा निर्णय मानला जातोय। महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यासंदर्भातली चर्चा खूप होती आणि त्यातून आता जर बघितलं तर हे अत्यंत महत्वाचं आहे की अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना जी उमेदवारी देण्यात आली आहे। यासोबतच एक अत्यंत महत्वाचं म्हणजे अजूनही चौथ्या उमेदवाराची जी रणनीती आहे ती भारतीय जनता पक्षाने अजूनही स्पष्ट केली नाहीये। जर चौथा उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून दिला जात नसेल तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। कारण की आता जर बघितलं हे 3 उमेदवार जर बघितलं आपण हे भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील एक उमेदवार जो आहे तो एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचा असेल, एक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असण्याची शक्यता आहे आणि एका उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराची नावाची घोषणा खास करून केलेली आहे। चंद्रकांत हंडोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला भारतीय जनता पक्षाच्या 3 उमेदवारांची नावाची घोषणा केली आहे। असे राज्यसभेला उमेदवारी मिळेल याच आधारावरती त्यांनी प्रवेश घेतला होता भारतीय जनता पक्षामध्ये। आज त्यांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की अशोक चव्हाण आता काही वेळात होऊ शकतात फॉर्म भरण्याची तयारी गेल्या 2 दिवसांची तयारी करत होते। होऊ शकते की आज सायंकाळपर्यंत ते उमेदवारी अर्ज दाखल करतील किंवा सोबतच बघितलं उद्याचा शेवटचा दिवस हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आहे। त्यामुळे अशोक चव्हाण यांना आता केंद्रातील म्हणजे दिल्लीतील राजकारणामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि सोबतच मेधा कुलकर्णी ज्या आहेत ह्या यापूर्वी आमदार होत्या आणि त्यानंतर त्यांना आता राज्यसभेची जबाबदारी देण्यात आली आहे। अजित गोपछडे हे देखील मोठे नेते आहेत आणि सोबत भारतीय जनता पक्ष आणि संघ विचाराचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना देखील एक उमेदवारी देण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाने 3 उमेदवारांची घोषणा केली आहे। प्रशांत, पण असं बोललं जात होतं, अशी चर्चा होती की भाजपकडनं कदाचित 4 नावं दिली जातील, 3 नावं तर समोर येताना दिसत आहेत, चौथं नाव कदाचित भाजप येत्या काळात देईल का? काय नेमकी याबद्दलची माहिती मिळते? म्हणजे या घडीला जर बघितलं आता फक्त अजित गोपचंडे, मेधा कुलकर्णी आणि अशोक चव्हाण यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे। 3 नावांची घोषणा करण्यात आली आहे। चौथ्या उमेदवाराची घोषणा होते का हे देखील आज सायंकाळपर्यंत पाहावं लागेल। उद्याचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर चौथा उमेदवार दिला तर निश्चितपणे या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे निवडणूक होण्याची शक्यता आहे। अन्यथा ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बिलकुल प्रशांत, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे महायुतीतल्या भाजपनं तर आपले उमेदवार जाहीर केलेत, मात्र इतर जे 2 पक्ष आहेत त्यांचे उमेदवार नेमके केव्हा जाहीर होणार याबद्दलची देखील उत्सुकता आहे। त्याबद्दलची काही अपडेट समोर येताना दिसतेय का? अजिंक्य, जर बघितलं आपण हे अत्यंत महत्वाचं आहे की एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी स्पष्ट केलं आहे की मिलिंद देवरा हे यांना निश्चितपणे शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या उमेदवाराच्या नावाची निर्णय घ्यायचा आहे। बाबा सिद्दीकी आहेत की पार्थ पवार या संदर्भातला निर्णय ते घेतील आणि होऊ शकतं थोड्या वेळात त्यांच्याही नाव उमेदवाराची घोषणा होईल। पण या घडीला हे आहे बघताय की महायुतीमधील मुख्य पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराची नावाची घोषणा केलेली आहे। आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापल्या एक आमदारांची घोषणा करतील आणि सोबतच जर बघितलं तर यातून कुठंतरी भारतीय जनता पक्षाकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे
की आम्ही अशोक चव्हाण यांना जे कमिटमेंट केलं होतं ते कमिटमेंट आम्ही निश्चितपणे पूर्ण केलं आहे. कारण की यापूर्वी चर्चा अशा होत्या की भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांना लढवण्यात येईल, त्यांना त्यावेळेस उमेदवारी देण्यात येईल. पण आता राज्यसभेची उमेदवार देऊन हे स्पष्ट केलेलं आहे की जे कमिटमेंट होतं ते निश्चितपणे पूर्ण करण्यात आलेलं आहे. बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत राहा. आपण या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज प्रेक्षकांना दाखवूया. आपण पाहतो आहोत भाजपनं राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांमधल्या राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातनं अशोक चव्हाण यांना अपेक्षेप्रमाणे भाजपनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत मेधा कुलकर्णी यांना सुद्धा भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. मेधा कुलकर्णी या माजी आमदार आहेत आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी सातत्यानं चर्चा होती. ती चर्चा आता कुठेतरी खरी ठरताना दिसतेय. मेधा कुलकर्णी यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नावाची घोषणा आता भाजपकडनं करण्यात आलेली आहे. आपण बघितलं 3 नावं भाजपनं जाहीर केलेली आहेत महाराष्ट्रातनं. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे अशी ही भाजपकडनं जाहीर झालेली 3 नावं आहेत. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन केंद्रात त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सातत्यानं होत होती आणि आता भाजपनं अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर करत आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. मेधा कुलकर्णी यांना सुद्धा भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. सोबतच नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडे यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी भाजपनं जाहीर केलेली आहे. महायुतीतल्या भाजपनं तर आपले उमेदवार जाहीर केलेत. आता फक्त एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवार नेमके कोणते दिले जातात याची उत्सुकता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडनं कदाचित प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे, तशी चर्चा सुरू आहे. इतरही काही नावांची चर्चा सुरू होती, मात्र अंतिम किंवा अधिकृत यादी अजून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता महायुतीतल्या इतर 2 घटक पक्षांकडनं नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे. भाजपनं राज्यसभेची उमेदवारांची यादी महाराष्ट्रातली जाहीर केलेली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपनं दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी ही घडामोड आपण पाहतो आहोत. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या एकंदरीतच शेवटच्या दिवसाच्या आधी 1 दिवस आधी ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी भाजपनं दिलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या केंद्रामध्ये मंत्री असलेले नारायण राणे यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. या व्यतिरिक्त आपण पाहिलं असेल तर मेधा कुलकर्णी यांचं नाव आहे या राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीमध्ये. विनोद तावडे आहेत आपल्या सोबत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. तावडे साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. 3 नावं भाजपनं जाहीर केलेली आहेत राज्यसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगानं. आपली पहिली प्रतिक्रिया. हॅलो तावडे साहेब, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो येतोय, बोला. राज्यसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगानं भाजपनं 3 नावं जाहीर केलेली आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया. मला वाटतं की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला मराठा समाज, ओबी समाज आणि ओबीसी आणि महिला या तिन्ही समाजातले जे मातब्बर आहेत, विशेषतः मेधाताई आमदारी होत्या, त्यानंतर पुण्यातल्या एक लोकप्रिय जनप्रतिनिधी होत्या, ज्यांना मधल्या 19 मध्ये काही कारणामुळे तिकीट नव्हतं दिलं कारण प्रदेश अध्यक्ष आमचे लागणार, तर त्यांना संधी मिळाली आहे. एक प्राचार्य, प्राध्यापिका, एक डॉक्टर आहेत गोपछडे आमचे,
त्यामुळे डॉक्टरना एक संधी त्याच्यामध्ये आहे मराठवाड्यातले, आणि अशोकराव तर एक मोठं नाव आलंय. त्यामुळे ते एक अशी बॅलन्स यादी मला असं वाटतं की महाराष्ट्र भाजपने जी काही सुचवली तर विचार करून केंद्रीय नेतृत्वाने दिली आहे. तावडे साहेब, चौथं नाव देखील भाजपकडनं दिलं जाईल अशी जोरदार चर्चा आहे. त्याबद्दलची नेमकी काही माहिती देता येऊ शकेल? मला वाटतं अजून त्याची स्ट्रॅटेजी ठरते. विनोद तावडे यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. आपण त्यांना प्रश्न विचारलेला होता चौथ्या नावाच्या संदर्भातली, मात्र स्ट्रॅटेजी अजून ठरवली जाते असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. कदाचित आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया. मात्र आपण सध्या पाहतो आहोत ही 3 नावं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं जाहीर केलेली आहेत राज्यसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगाने, ज्यात अपेक्षेप्रमाणेच अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासोबतच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी दिली गेलेली आहे. तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले डॉक्टर अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. चौथा उमेदवार भाजप देणार की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे एकीकडे, पण मतांची कदाचित जुळवाजुळव सुरू आहे. त्या अनुषंगानं ऐन वेळेला हे नाव जाहीर केलं जाईल अशी देखील चर्चा आहे. आणि दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर महायुतीतले जे इतर 2 पक्ष आहेत त्यांचे उमेदवार नेमके कोण असणार याची देखील उत्सुकता आहे. काही नावं या संदर्भातली देखील समोर येताना दिसत आहेत. मिलिंद देवरा यांचं नाव समोर येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रफुल्ल पटेल यांचं नाव समोर येताना दिसत आहे. पण अधिकृत याबद्दलची घोषणा दोन्ही पक्षांकडनं करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याची देखील एक उत्सुकता कायम आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतो आताची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. शिवसेनेकडून आता मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. मिलिंद देवरा यांचं नाव सातत्यानं घेतलं जात होतं राज्यसभेच्या उमेदवारीच्या संदर्भात. अपेक्षेप्रमाणे आता शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, अपेक्षेप्रमाणे मिलिंद देवरांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेनेकडनं, काय नेमकी माहिती? आणि याच शब्दावरती मिलिंद देवरा जे आहेत ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता, हे आता आज स्पष्ट झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये मग भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांनी 2 काँग्रेसमधून आलेल्या, नुकत्याच काँग्रेसमधून आलेल्या युतीमध्ये आलेल्या 2 उमेदवार म्हणजे अशोक चव्हाण असतील आणि मिलिंद देवरा असतील, या दोघांनाही त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. आणि आता जी माहिती मिळेल त्यानुसार ते उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहे. पण याही पुढे जाऊन आता ही गोष्ट पूर्णपणे स्पष्ट झालेली आहे की गेली जवळपास 7 ते 8 महिन्यापासून अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा या दोघांचंही महायुतीमधल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरू होतं. ते फायनलाइज झालं होतं. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी ते पक्षामध्ये प्रवेश करणार होते, आधीच ठरलं होतं आणि त्यानुसार प्रवेश झालेला आहे. त्यांनी सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत या भविष्यात त्यांना कुठेही कायदेशीर प्रक्रियेमध्ये ते अडकू नयेत याकरता पक्षाचा राजीनामा देणे, पक्षाचा जे प्राथमिक जे पद आहे ते देखील सोडणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे पूर्ण केल्या. आणि नंतर भाजपमध्ये आल्यानंतर किंवा शिवसेना आल्यानंतर त्याही प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना ही उमेदवारी देऊन एका पक्षामध्ये अनेक दगड मारलेली आहेत. कारण का तर आपण पाहिलं तर शिवसेनेनं संपूर्णपणे मुंबईतला जो दक्षिण मुंबई असेल, दक्षिण मध्य मुंबई असेल, ईशान्य मुंबई असेल, या अनेक भागांमध्ये त्यांची ताकद आहे. आणि मिलिंद देवरा आणि देवरा परिवार जो आहे हा काँग्रेस म्हणून गेली अनेक वर्षापासून 25 वर्षापासून मुंबईमध्ये काम करतोय. विविध नगरसेवक जवळपास काही 30 ते 40 नगरसेवक जे आहेत ते मिलिंद देवरा यांच्यासोबत त्यांनी प्रवेश केला होता. आणि त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर ते निवडून आल्यानंतर आणखीन लोक त्यांच्यासोबत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही सगळी गणित आखून शिवसेनेने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि मिलिंद देवरा यांना ही उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेनं एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेले आहेत. ही पुढे विधानसभेची असतील किंवा मुंबई महानगरपालिकेची गणित असतील किंवा राज्यसभेची गणित असतील, लोकसभेची गणित असतील, ही सर्व आखून एका वेगळ्या मार्गाने जाऊन थेट शिवसेनेनं मिलिंद देवरांना जी दिलेली उमेदवारी आहे यामुळे भविष्यात त्यांना या गोष्टीचा फायदा होईल हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आणि मिलिंद देवरा उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज भरतील. त्यांची नेमकी या बाबत काय प्रतिक्रिया असेल ते थोड्याच वेळात ते स्पष्ट करतील. पण मिलिंद देवरा यांचा शिवसेनेमधला प्रवेश आणि त्यांना दिलेली शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी हे जेव्हा मिलिंद देवरा यांनी पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की मला काही शब्द दिले गेलेले आहेत आणि शब्द पाळणारे व्यक्ती म्हणून
एकनाथ शिंदे यांच्याकडे मी पाहतो म्हणून मी प्रवेश करतोय. हा. तर याच बाबतीमध्ये प्रतिक्रिया जी आहे ते एकनाथ शिंदे देतील आता आणि मिलिंद देवरा देखील देतील. हे आता त्यांच्या उमेदवारीवरून स्पष्ट झालेलं आहे. ठीक आहे. अजित आणि महायुतीतल्या दोन पक्षांनी तर आपले उमेदवार जाहीर केलेत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा जो पक्ष आहे त्यांनी अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यांचा उमेदवार नेमका केव्हापर्यंत जाहीर होण्याची शक्यता वाटते? काय नेमक्या त्याबद्दलच्या राजकीय घडामोडी घडतायत? अगदी थोड्या वेळातही अजित पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ज्यांना निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चिन्ह दिलेलं आहे, हा. त्यांचा उमेदवार देखील अगदी थोड्या वेळातच स्पष्ट होईल. कारण का हे राज्यसभा निवडणुका जरी महाराष्ट्रात होत असल्या तरी यांची अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रातील त्यांचे वरिष्ठ नेते जे आहेत ते सर्व बसून येतील हा. आणि तिथून हिरवा कंदील आल्यावर दिलं जाईल. त्या पद्धतीनं शिवसेनेला हिरवा कंदील दिला गेलाय आणि त्यांनी मिलिंद देवरा यांचं नाव निश्चित केलेलं आहे. अर्थात अजित पवार यांच्या गटाकडून देखील नाव निश्चित झालं असेल, लवकर ते देखील जाहीर होईल. बरं, अजित आणि भाजप 4 उमेदवार देण्याची शक्यता आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. चौथा उमेदवार ऐन वेळेला दिला जाईल असं देखील बोललं जात आहे. त्याबद्दल नेमकं काय सांगताय? ही सगळी मतांचं जुळवाजुळव आहे. हे सगळं मतांचं गणित आहे. ज्या पद्धतीनं भाजपने 3 उमेदवार दिलेले आहेत, होस्त शेवटच्या क्षणी दुसऱ्या व्यक्तीचं नाव ते जाहीर करतील किंवा बिनविरोध निवडणूक करण्याकरता अशा पद्धतीने त्यांनी ही खेळी केली असेल. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीकडे आपण जर पाहिलं तर यामध्ये जे मतदान करणारे व्यक्ती आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत. म्हणजे मतदारांनी निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी जे आहेत ते या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. त्यामुळे यांची आकडेवारी जुळवाजुळव जी असते ही फार कठीण असते आणि सर्व पक्ष जे आहेत ते याच्यामध्ये मागे लागलेले असतात. पण भाजप आणि शिवसेनेनं मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांच्या रूपानं त्यांनी ज्या पद्धतीनं 2 मोठे नेते फोडून महायुतीमध्ये घेतलेले आहेत, या सगळ्या गोष्टीवरून एकच दिसतं की जर मतदान झालं तर काँग्रेसचे अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत जे पूर्णपणे काँग्रेस सोबत आहेत असं दाखवतील, पण ते क्रॉस वोटिंग करून महायुतीचे उमेदवार निवडून आणतील. आणि कोणी कोणी क्रॉस वोटिंग केलेलं आहे हे ज्यावेळी तिकडे निश्चित समजेल त्यावेळी स्पष्ट होईल की कशा पद्धतीनं क्रॉस वोटिंग झालेलं आहे आणि महायुतीचा विजय कसा झालेला आहे. आता किती प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग होतं, किती प्रमाणामध्ये लोक जे मतदान करतात त्यांचं मतदान करण्याचा कल कुठे असतो हे निवडणूक प्रक्रिया स्पष्ट झाल्यावरच स्पष्ट होईल. ठीक आहे अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. मिलिंद देवरा यांची उमेदवारी देखील आता शिवसेनेकडनं राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता महायुतीनं आपले 4 उमेदवार तर जाहीर केलेले आहेत अधिकृतपणे. यामध्ये भाजपचे 3 उमेदवार आहेत. शिवसेनेनं मिलिंद देवरांच्या रूपाने एका उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं उमेदवार नेमका केव्हा जाहीर केला जातो हे पाहावं लागणार आहे. आपण महायुतीचे आतापर्यंत जाहीर झालेले जे उमेदवार आहेत ते नेमके कोण कोण आहेत पाहूया. अशोक चव्हाण हे भाजपचे उमेदवार आहेत. मेधा कुलकर्णी माजी आमदार भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवार आहेत. तर डॉक्टर अजित गोपछडे जे प्रदेश भाजप उपाध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. सोबतच शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे ही 4 नावं तर आता महायुतीकडनं जाहीर झालेली आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आज सकाळी काँग्रेसनं सुद्धा आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं आहे. चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी काँग्रेसकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता 5 नावं महाराष्ट्रातल्या 6 जागांसाठी जाहीर झालेली आहेत. एक नाव आणखीन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जाहीर करेल असं दिसतं आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार नेमका कोण हे देखील पाहावं लागेल. तर एकीकडे मतांची जुळवाजुळव भाजपकडनं सुरू आहे सध्या असं समजतंय. त्यामुळे कदाचित भाजप ऐन वेळेला चौथा उमेदवार देखील देऊ शकतो आणि काँग्रेसच्या उमेदवाराला नामोहरम करण्यासाठी पावलं टाकली जाऊ शकतात अशी देखील जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे ऐन वेळेला भाजपकडनं मतांची जुळवाजुळव करून चौथा उमेदवार दिला जातो का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या आपण पाहतो आहोत ही 4 नावं जी महायुतीकडनं जाहीर करण्यात आलेली आहेत राज्यसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉक्टर अजित गोपछडे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. तर शिवसेनेकडनं मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. राज्यसभेच्या या 6 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होते का
निवडणूक खरंच घेतली जाते हे पाहावं लागेल। भाजपनं जर चौथा उमेदवार दिला तर निवडणुकीची शक्यता जास्त आहे। जर चौथा उमेदवार दिला नाही तर कदाचित या जागा बिनविरोध देखील निवडून येऊ शकतात। आपण या सगळ्या घडामोडींकडे अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहोत। आपण पाहतो आहोत 4 महायुतीचे उमेदवार राज्यसभा निवडणुकीसाठी